हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग आहे माझा फर्स्ट ब्लॉग माझ्या चॅनलवर. आणि आम्ही जाणार आहे सिद्धिविनायकला. सकाळचे किती वाजलेत? सकाळचे 4 वाजलेत आणि 4:30 वाजले आणि आम्ही चाललो आहे. बघू, काकड आरती असते 5:30ची. आम्ही झालो लेट. तर आमची जर्नी पुढे बघत राहा. तर आम्ही बसलो रिक्षामध्ये. ही माझी छोटी मावशी आणि ही माझी मम्मा. माझ्या मम्मीची झोप पूर्ण झालेली आहे म्हणून डोळे सुटले. तर माझी छोटी मावशी दाखवली तुम्हाला. ही माझी मोठी मावशी. शी इज माय डार्लिंग. तर मावशी, कसं वाटतंय सकाळ सकाळी उठून? चर्च गेट आले. नंतर बोलू. पेटली. चलती गाड़ी के बाहर ना झुके. नेक्स्ट स्टेशन मरार. कुठे यायला लागले लगेच ती करायला लागली. असं बोलला. No! God, please, no! 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 मम्मी, जबरदस्ती उठून कसं वाटत? आमचे डोळे अर्धे पण खुलत नाहीयेत. आणि आम्ही 3:30 वाजता उठणार होतो सिद्धिविनायकला जायला. तर स्टेशनला आम्ही आता पोहोचलोय आणि माझ्या मते 15 मिनिटच राहिलेत. तर काय माहिती आम्ही टायमावर काकड आरतीला पोहोचू की नाही, पण ॲटलिस्ट बाप्पाचं दर्शन तरी भेटेल. पोहोचलोय आपण दादरला. एक्साइटमेंट आहे की नाही? आहे ना बाप्पाच्या दर्शनाची. काकड आरती काय माहिती उशीर होईल आपल्याला, पण ॲटलिस्ट दर्शन भेटेल. श्रद्धा खोरी नक्की भेटणार. बघूया. आलो तर आहे आम्ही सिद्धिविनायकला, पण लाईन. ये क्या है? बापरे, सगळं चालत. सकाळचे 5:15 झालेत आणि लाईन अक्षरशः खूप जास्त लाईन आहे. काय माहिती गेट. मला वाटतं बेसिकली ट्रेंडमुळे गर्दी वाढली सिद्धिविनायकमुळे मध्ये, की अगोदरपासून होती मला काय आयडिया नाही आहे, पण खूप जास्त लाईन आहे गाईस. आम्ही मंदिरपासून मला वाटतं 5 मिनिटं तरी लांब असू, राईट? येस. खूप नाही जास्त. जास्तच खूप जास्त लाईन आहे. आणि आम्हाला माहीत नाही आता आम्हाला काकड आरती भेटेल की नाही, बट होप सो. आरतीसाठी स्पेशली आले. हो, तर प्लीज बाप्पा आरती भेटू दे तुझी. ॲटलिस्ट आतमध्ये येऊ दे मंदिराच्या आणि तुझे आरतीचे सुरील बोल अशी आमच्या कानावर पडू देत. हो, चला, गणपती बाप्पा मोरया. फायनली आरती सुरू झाली आणि आम्हाला आरती भेटली. एवढी खुशी. चलो पीछे लाइन बहुत है, चलिए. आरती भेटली, पण आम्हाला माहिती नव्हतं ती मुखदर्शनाची लाईन आहे. आता आम्ही स्पर्श दर्शनासाठी जातोय. बाप्पासाठी आम्ही कंठी वगैरे घेतलंय आणि मी सुद्धा एक छोटासा फूल आणि
हां ओके ओके 1 मिनटं. अरे मी फिरवते ना नंतर, मी कट करून ॲड करेल त्यात. ओके. तर हे फूल मी पण एक छोटासा दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल असं घेतलंय. आता आम्ही जाणार आहे बापाच्या स्पर्श दर्शनाला, तर आमच्या सोबत राहा. काय प्रकार होता हा? सिनेमॅटिक करण्यात जातोय. हा काय प्रकार होता मम्मा? 1.5 तासानंतर आम्हाला मुखदर्शन भेटणार आहे. आम्ही एक्साइटेड. गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओम नमः पार्वती पते. अवघ्या 2.5 तासानंतर आमचं फायनली दर्शन झालंय बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. कसं झालं मोरया. दर्शन? कसं झालं? मस्त एक नंबर. कसं झालं दर्शन? एक नंबर. खूप छान, खूप मस्त मजा आली. थँक्यू गाईज माझा ब्लॉग बनण्यासाठी. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. रुको जरा सबर करो. ये क्या है? तिकडे गेले मोदक आणायला. नारळाचा प्रसाद नाही असं होणार का? पण यार आज मला कळलं की नारळाची बर्फी बंद झाली आहे. माझी हमारे यहाँ ऐसा ही होता है. खूप म्हणजे अशी अतिशय आवडती होती. नारळाची बर्फी नाही भेटत आहे, तर प्लीज सिद्धिविनायकच्या ट्रस्टवाल्यांनो नारळ बर्फी परत चालू करा. नारळाची बर्फी आवडते म्हणून मम्मी खरेदी करते, पण फ्रीमधली बर्फी आणि पैशातली बर्फीमध्ये फरक असते यार मम्मा. नारळाची बर्फी